26 तासानंतर डहाणू विरार लोकल सेवा सुरू झालेली आहे। पालघर रेल्वे स्थानकाजवळ काल मालगाडी घसरलेली होती। रेल्वे रूळ आणि ओव्हरहेड वायरचं काम त्यानंतर पूर्ण करण्यात आलं आणि त्यानंतर अखेरीस ही रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे। काल झालेल्या मालगाडी अपघातानंतर गेल्या 25 तासानंतर आता पूर्ववत लोकल सेवा जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। माझ्या मागे बघू शकता आपण 6:10 ला निघालेली ही विरार डहाणू लोकल जी आहे ती आता पालघरच्या रेल्वे स्थानकावर दाखल झालेली आहे। एकूणच बघितलं तर गेल्या 25 तासापासून या ठिकाणी मालगाडीच्या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं होतं आणि ह्याच कामामुळे मोठ्या प्रमाणात लोकल सेवा जी आहे ती गेल्या 25 तासापासून बंद होती आणि आता तीच सेवा पूर्ववत झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते। गेल्या 25 तासामध्ये या ठिकाणी दुरुस्तीचं काम झाल्यानंतर आता ट्रॅक दुरुस्ती आणि तसंच ओव्हरहेडचं काम देखील पूर्ण झाले आहे। त्याचबरोबर अप आणि डाऊन हे दोघंही मार्ग जे आहेत ते आता पूर्ववत करण्यात आलेले आहेत। पुढारी न्यूजसाठी जितू पाटील, पालघर।